जीवनाकडे पाहण्याची नवीन दृष्टी या ग्रंथातील सद्गुरू श्री वामनराव पै यांचे विचार. विषय प्रपंच आणि परमार्थ. प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी परस्पर विरोधी आहेत असा गैरसमज सर्वत्र असलेला दिसून येतो. याचाच परिणाम असा झाला की प्रपंच करणारे परमार्थाकडे दुर्लक्ष करतात व परमार्थ करणारे प्रपंचाकडे दुर्लक्ष करतात. जणू काय प्रपंच आणि परमार्थ यांचा 36च आकडा आहे असे गृहीत धरले जाते. वास्तविक ही समजूत संपूर्ण चुकीची आहे असा जीवनविद्येचा ठाम सिद्धांत आहे. जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून प्रपंच आणि परमार्थ एकमेकांना पूरक आहेत. उदाहरण देऊन हा मुद्दा स्पष्ट करता येईल. निद्रा आणि जागृती या दोन्ही अवस्था वरवर पाहता एकमेकांना संपूर्ण विरोधी आहेत असे वाटते, परंतु प्रत्यक्षात या दोन्ही अवस्था एकमेकांना पूरक व पोषक आहेत. जागृत अवस्थेत प्रपंच उत्कृष्ट रीतीने करण्यासाठी निद्रा अत्यंत आवश्यक आहे. माणसाला जर निद्रा मिळाली नाही तर त्याला जागृतीत प्रपंच करणे शक्य होणार नाही व जागृतीत कार्यरत असल्याशिवाय गाढ निद्रेचे सुख मिळणार नाही. निद्रा महत्त्वाची आहे म्हणून माणसाने 24 तास निजून राहणे मूर्खपणाचे ठरेल, किंवा जागृती महत्त्वाची आहे म्हणून माणसाने 24 तास जागे राहण्यात कुठल्याही प्रकारचा शहाणपणा ठरणार नाही. जागृती आणि निद्रा या दोन्ही महत्त्वाच्या आहेत व त्या दोन्ही जीवनाला अत्यंत आवश्यक आहेत. त्याचप्रमाणे परमार्थासाठी प्रपंच असतो व प्रपंचासाठी परमार्थ असतो. प्रपंचात खूप धडपड करावी लागते तर परमार्थात नुसते निवांत होणे आवश्यक असते. प्रपंचात जगाला सन्मुख असावे लागते तर परमार्थात देवाला सन्मुख व्हायचे असते. प्रपंच महत्त्वाचा आहे हे जरी खरे असले तरी परमार्थाकडे दुर्लक्ष करून मरेपर्यंत प्रपंचच करीत राहणे शहाणपणाचे ठरणार नाही. याच्या उलट परमार्थ महत्त्वाचा आहे म्हणून प्रपंचाकडे दुर्लक्ष करून आयुष्यभर परमार्थच करीत राहणे योग्य ठरणार नाही. आकाशात विहार करण्यासाठी पक्षाला दोन्ही पंखांची नितांत गरज असते. त्याचप्रमाणे सुखी आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी माणसाला प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टींची अत्यंत आवश्यकता असते. म्हणून परमार्थ व प्रपंच करायचा म्हणजे नेमके काय करायचे हे समजून घेणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे लहान मूल आईच्या कुशीत शिरून व दूध प्राशन करून पुष्ट व तुष्ट होतो व नंतर खेळायला व बागडायला प्रवृत्त होते, त्याप्रमाणे साधकाने उफरत्या दृष्टीने देवाला सन्मुख होऊन व त्याच्या कुशीत शिरून अमृतपान करायचे, पुष्ट व तुष्ट व्हायचे व प्रपंचाला सामोरे जाऊन जीवन जगायचे असा जीवनविद्येचा स्पष्ट दृष्टिकोन आहे. विठ्ठल विठ्ठल. जय सद्गुरू. जय जीवनविद्या.